गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला गणपती बाप्पाचे काही प्रभावी उपाय व तोडगी सांगणार आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल व आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे हे नक्कीच दूर होण्यास मदत होईल. हिंदू धर्मात गणपती बाप्पाला आराध्य दैवत म्हटलं जातं. कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं. गणपतीला प्रिय असलेली दुर्वा मोठ्या भक्तिभावाने वाहिली जाते. दुर्वा वाहिल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन इच्छा पूर्ण करतो अशी मान्यता आहे. शास्त्रानुसार दुर्वा विना गणपतीचं पूजन अपूर्ण ठरतं. दुर्वा अर्पण केल्याने गणपती बाप्पा दुःख दूर करतो. दुर्वाचं महत्त्व यावरूनच अधोरेखित होतं. पुराणातही दुर्वाचे महत्त्व सांगण्यात आलं आहे. आता आज आपण याच दुर्वाचे काही प्रभावी उपाय देखील बघणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार चांगलं उत्पन्न असूनही हातामध्ये पैसे टिकत नसेल तर शुभ मुहूर्त किंवा चतुर्थीला हा उपाय करू शकता किंवा अगदी तुम्ही बुधवारी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. दुर्वाच्या 11 जोड्या आपण गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे. या तोडग्यामुळे लवकर लाभ मिळतो. तसेच अर्पण करत असताना आपल्याला ज्या काही अडचणी, अडथळे आहेत तर त्याबद्दल देखील बाप्पाला सांगायचं आहे. तिथे बसून गणपती अथर्वशीचं पठण देखील करावं. मनातली इच्छा पूर्ण करण्याची धडपड सुरू असेल आणि यश मिळत नसेल, ज्योतिषशास्त्रात उपाय देण्यात आला आहे. गाईच्या दुधात दुर्वा टाकून त्याचा लेप करावा. नियमितपणे कपाळावर टिळक लावावा. यामुळे निश्चित लाभ मिळतो असं सांगण्यात आलं आहे. आर्थिक अडचण असल्यास ज्योतिषशास्त्रात दुर्वाचे काही तोडगे देखील सांगितले आहे. बुधवारी गणपतीला 11 किंवा 21 जोड्या दुर्वा अर्पण कराव्या. यामुळे गणपतीची कृपा प्राप्त होते. जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमकुवत किंवा अशुभ अवस्थेत असेल तर बुधवारी दुर्वा तोडगा वापरा. बुधवारी गणपतीला दुर्वा वाहिल्याने गणपतीची कृपा प्राप्त होते. तसेच बुध दोषातून देखील मुक्ती मिळते. घरात सुख शांती नांदावी असं वाटत असल्यास बुधवारी गाईला दुर्वा खाण्यास द्यावा. यामुळे गोमातेसोबत गणपतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. गणपतीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी सकाळी स्नान केल्यानंतर पूजाविधीस सुरुवात करा. सर्वात आधी गणपतीला दुर्वा अर्पण करा. गणपतीच्या मस्तकावर दुर्वा अर्पण करावा. पायावर चुकूनही दुर्वा अर्पण करू नये असं म्हटलं जातं. भगवान गणपती हे कोणत्याही कार्यात सर्वात आधी पूजले जाणारे देव आहे. गणेश पूजनाशिवाय कोणतेच कार्य सिद्ध होत नाही. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे. यातील सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे 7 बुधवारपर्यंत गणपती मंदिरात गूळ अर्पण करावा. गूळ अर्पण केल्याने भगवान गणपती लवकर प्रसन्न होतात. भक्तांना सकारात्मक फळ देतात. हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील संकट दूर होतात आणि यशाचा मार्ग देखील मोकळा होतो. तसेच श्री गणेशाला सिंदूर लावा. बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असून या दिवशी त्यांची पूजा केली जाते. या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेशजी प्रसन्न होतात. बुधवारच्या दिवशी पूजा करताना भगवान गणपतीला सिंदूरचा तिलक लावावा. मान्यतेनुसार असे केल्याने भगवान गणपती प्रसन्न होतात. भक्तांचे सर्व विघ्न देखील दूर करतात. भगवान श्री गणेशजी यांच्या पूजेत दुर्वाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पूजेत दुर्वाचा वापर केला पाहिजे. आता भरपूर वेळा आपल्या मुलांची एखादी इच्छा असते ती पूर्ण होत नाही. मुलांना अभ्यासात यश मिळत नाही किंवा मुलांना चांगली नोकरी लागत नाही किंवा मुलांना नजरबाद झालेली असते. इतरही काही मुलांबाबत अडचणी असतील तर आपण हा उपाय करायचा आहे. दुर्वा घ्यायची आहे. 21 दुर्वा घ्यायची आहे. त्याची जोडी बनवायची आहे. थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे किंवा गुलाबजल, गंगाजल असेल तर ते दाखवावं आणि या ओल्या हळदीमध्ये आपण या दुर्वा बुडवायच्या आहे. आता या दुर्वा बुडवल्यानंतर आपण या गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे. अर्पण करत असताना आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती देखील बोलायची आहे. मग मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही, त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही, जे काही तुम्हाला मुलांबाबत अडचणी, अडथळे येत असतील तर त्याबद्दल आपण गणपती बाप्पाला नक्की सांगावं. यामुळे मुलांबाबत जे काही अडचणी, अडथळे आहेत ते दूर होतात. तसेच तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होते. आता या दुर्वा अर्पण करत असताना अगोदर दुर्वा आपण हातामध्ये ठेवायची आहे हळदीमध्ये भिजवून आणि ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर या दुर्वा गणपती बाप्पाला आपण आवर्जून अर्पण करायचे आहे. विशेषतः तुमच्या मुलांनाच हा उपाय करायला सांगावा. यामुळे बाप्पाची कृपा मुलांवरती विशेष प्राप्त होईल व मुलांवरती येणारी सर्व अडचणी, अडथळे, संकटे, विघ्ने नक्कीच दूर होण्यास मदत होईल. तसेच गणपती बाप्पाला मोदक अतिप्रिय आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पूजेत मोदक ठेवला जातो. तुम्हाला जर जीवनात काही समस्या असतील तर बुधवारी पूजा दरम्यान मोदकाचा नैवेद्य जरूर द्या. यामुळे श्री गणेशजी प्रसन्न होतील. किंवा अगदी संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थीला घरामध्ये आवर्जून मोदकाचा नैवेद्य बनवा आणि तो नैवेद्य बाप्पाला अर्पण करा.
आता तुमची एखादी इच्छा असेल खूप दिवसापासून, पण ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नसेल, तर अशा वेळेस आपण एक उपाय करायचा आहे. अगदी तुम्ही बुधवारपासून करू शकता किंवा संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थीपासून जरी हा उपाय केला तरी पण चालेल. आपण थोडीशी हळद घ्यायची आहे. मिक्सरमध्ये बारीक करून हळद घ्या किंवा अगदी रेडीमेड हळद असते ती घेतली तरी पण चालेल. आता ही हळद घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं आहे. गाईचं शुद्ध तूप त्या हळदीमध्ये टाकायचं आहे आणि या ओल्या हळदीने आपल्याला गणपती बाप्पाला टिळक लावायचा आहे. आता टिळक लावत असताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता टिळक लावून झाल्यानंतर त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता देखील लावायच्या आहे. अक्षता या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात याची आपण काळजी घ्यायची आहे. अखंड तांदूळच आपण गणपती बाप्पाच्या कपाळावरती लावायचे आहे. आता हे करत असताना आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे. आता यानंतर आपण आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती देखील बोलून दाखवायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, संतान प्राप्ती होत नाही, नोकरी मिळत नाही किंवा घरामध्ये पैसा आला तर तो पैसा स्थिर राहत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे. त्यानंतर ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच पैशांबाबत जर काही अडचणी अडथळे असतील, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करून मेहनत करून कष्टाचे फळ मिळत नाही, तर अशा वेळेस ऋणमुक्ती गणेश स्तोत्र पठण करायचं आहे. तसेच गणपती अथर्वशीर्ष देखील पठण करायला विसरायचं नाही. यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे हे नक्कीच दूर होण्यास मदत होत असते. तसेच तुम्ही जेव्हा पण बाप्पाच्या मंदिरामध्ये जाल, अगदी बुधवार असो, गुरुवार असो किंवा कोणताही वार असो, तर त्यावेळेस तिथे गेल्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे. आपला डावा हात आपण आपल्या छातीवरती ठेवायचा आहे, उजवा हात गणपती बाप्पाच्या कानाला लावायचा आहे आणि आपण ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपली इच्छा मनोकामना बाप्पाला सांगायची आहे. आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश हे भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही. जसे आपण आपल्या आई वडिलांच्या नियमांचे पालन करतो किंवा ते जे काही आपल्याला सांगतात तर ते आपण ऐकत असतो, तसेच भगवान श्री गणेशांचे देखील आहे. त्यामुळे जर आपण अगोदर ओम नमः शिवाय म्हटलं आणि त्यानंतर आपली इच्छा मनोकामना जर आपण भगवान श्री गणेशांसमोर व्यक्त केली, तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील नक्कीच पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर बाहेर उंदीर देखील असतो, तर तिथे देखील आपण आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर आपण आतमध्ये बाप्पाच्या कानामध्ये देखील आपली इच्छा व्यक्त करावी. यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील नक्कीच पूर्ण होण्यास मदत होईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. धन्यवाद.